साहित्याच्या क्षेत्रात अनेक दिग्गज आणि नामवंत लेखकांनी आपल्या बेजोड साहित्य कृतीद्वारे अमिट ठसा उमटवलाय। त्यापैकीच एक अजरामर साहित्यिक म्हणजे वि स खांडेकर। मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन करत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेल्या वि स खांडेकरांचा आज जन्मदिन। त्यानिमित्त त्यांच्या साहित्य प्रवासावर बी न्यूजची एक नजर। आपल्या गुणवत्तापूर्ण लिखाणानं मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या वि स खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 साली सांगलीत झाला। विष्णू सखाराम खांडेकरांवर लहानपणापासूनच लेखनाचे साहित्याचे संस्कार झाले। बालकवी राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांचा सहवास लाभल्यामुळे त्यांची लेखणी प्रगल्भ बनली। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1920 ते 1938 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा इथं शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली। 1930 मध्ये हृदयाची चाकं ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली। त्यानंतर एका पाठोपाठ एक, कांचन मृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिला प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या। 1938 नंतर ते कोल्हापुरात राजारामपुरीत वास्तव्याला होते। सुमारे 35 कथा संग्रह, 10 लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षा लेख संग्रह असं विविधांगी लेखन खांडेकरांनी केलं। कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक, व्यक्तिचित्र, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात प्रचंड लेखन करणाऱ्या खांडेकरांनी वृत्तपत्रीय लेखन आणि ग्रंथ संपादनाच्या क्षेत्रातही ठसा उमटवला। त्यांना नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती। छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही वि स खांडेकर यांनी लिहिल्या। शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पना वैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर, गडकरी यांच्याकडून घेतला। मध्यमवर्गीय माणसांच्या आशा आकांक्षा, सर्वसामान्यांची सुखदुःख, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडला। त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वात लोकप्रिय लेखक ठरले। त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली। ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या होत। ययातीला 1960चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला। भारत सरकारनं 1968 साली पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवलं। शिवाजी विद्यापीठानं त्यांना डिलीट पदवी दिली, तर भारतीय ज्ञानपीठातर्फे 1974 साली त्यांना ज्ञानपीठ या अत्युच्च मानाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या। त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषात आणि विदेशी भाषातही अनुवाद झाले। रूपक कथा ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय। मराठी साहित्यामध्ये पिढ्यानपिढ्या अभ्यासलं जाईल इतकी ग्रंथसंपदा निर्माण करणाऱ्या वि स खांडेकर यांची सिद्धहस्त लेखणी 2 सप्टेंबर 1976 रोजी कायमची थांबली। शिवाजी विद्यापीठानं वि स खांडेकर अध्यासन निर्माण करून आणि भाषा भवनामध्ये त्यांच्या विविध वस्तूंचं जतन करणारं संग्रहालय निर्माण करत त्यांच्या स्मृती जपल्यात। वि स खांडेकर आपल्यात नसले तरी त्यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान पिढ्यानपिढ्या रसिकांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील यात शंका नाही।